आले किंवा तुम्हाला प्रतापगड माहिती आहे का? सातारा जिल्ह्यातील प्रतापगड माहिती आहे का? प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाचा वध केला होता. इसवी सन 10 नोव्हेंबर 1659 मध्ये. अफजल खानाला मारल्यानंतर अवघ्या 18 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज या गडावरती निघून आले. इसवी सन 28 नोव्हेंबर 1659 मध्ये. 7 महिने 14 दिवस महाराजांनी या गडावरती वास्तव्य केलं. त्यावेळी जो अफजल खानाचा जो मुलगा होता ना, फजल खान, तो आपल्या वडिलांचा सूड बदला घेण्यासाठी या गडावरती होता शिवाजी राजांना पकडायला. त्यांच्यासोबत त्यांचा मेन सरदार सलाबत खान उर्फ सिद्धी जोहर म्हणून. या सिद्धी जोहरनं काय केलं होतं, या गडाला चारी बाजूने 40,000 फौजेनेशी 4.25 महिन्याचा वेढा या पन्हाळ्याला दिला गेला. त्या वेड्यामध्ये असं काय घडलं गेलं की महाराजांची गडावरची धान्याची रसद कमी होत आली. मगाशी मी तुम्हाला काय बोललो की धान्य किल्ल्यावरती पिकत नाही का, तर ही जमीन सुपीक नाही ना, पहाडी इलाका, डोंगर परिसर, शेती धान्य पिकते ते किल्ल्याच्या खालून. जिथून या गडाला चारी बाजूने वेढलं, त्या वेड्यामधून महाराजांना या गडावरती धान्य आणणे शक्य नसल्यामुळे पर्यायी मार्ग महाराजांनी काढला की हा किल्ला सोडावा लागणार. परंतु वेढा तोडून पलीकडच्या किल्ल्यावरती पण जाणं शक्य नव्हतं का, तर 40,000 लोक कुठे आणि 600 मावळे कुठे. आपली फौज त्यावेळी 3,000ची, पण 600 बांधलीतून बाहेर पडले होते. महाराजांनी निर्णय घेतला की प्रति शिवाजी बनवले, त्यांचं नाव शिवनावी शिवा काशीद म्हणून. रात्रीच्या वेळेला 2 पालख्या बनवल्या गेल्या. वार होता हा गुरुवार. आषाढ पौर्णिमेच्या रात्री 12 जुलै 1660 ला पहिली पालखी या कोकणी दरवाज्यातून सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये पाठवली गेली. तुम्ही खाली जो 3 दरवाजा बघितलात ना, त्या दरवाज्यातून डुप्लिकेट शिवाजींना पाठवण्यात आलं सिद्धी जोहरला चकमा देण्यासाठी. मग मूळ शिवाजी महाराज या मार्गे निसटलेत. महाराजांच्या सोबत निवडक 600 बांधल सेना होती. बांधलांचे 2 सरदार होते, रायाजी बांधल, कोयाजी बांधल, शंभूसिंग जाधव, विठूची काठी, हैबतराव. आणि त्यांचे मुख्य दिवाण, त्यांचं नाव नरवीर बाजीप्रभू देशपांडे. बाजींचं वय वर्ष 50, स्वतःचं वजन 180 किलो आणि 7-7 किलोचे 2 दांडपट्टे त्यांच्या हातामध्ये. ही 600 लोक पोचलीत कुठं, विशालगडाच्या पायथ्याशी गजापूरच्या घोडखिंडीमध्ये. खिंड अगदी अरुंद किंवा लहान असल्यामुळे 600 लोकांना एकत्र वरती चढून जाणं शक्य नव्हतं. म्हणून बाजींनी शिवाजीराजांना अट घातली की राजू, तुम्ही निवडक लोक घ्या आणि विशालगडाच्या मार्गाला लागा आणि गडावरती सुखरूप पोचलात की तुमचा संदेशा म्हणून 5 तोफांच्या सलामी द्या. छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावरती सुखरूप पोचलेत. तोफांच्या 5 सलामी कानावरती पडताच बाजींचा त्या खिंडीमध्ये प्राण गेला. प्राण जाता जाता त्यांनी किंकाळी फोडली की धन्य धन्य ओ राजा, माझ्यासारखे लाख मेले चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा हा जगला पाहिजे. बाजींच्या आणि 300 वीरांच्या बांधलांच्या रक्ताने पवित्र पावनभूमी झाली, त्याला आज सकाळीच पावनखिंड असं नाव दिलं गेलेलं आहे. तर हा मार्ग सरळ 42 किलोमीटर पायी. तुम्ही जिथून दर्शनी बोलायला की नाही, महाराष्ट्राचं कुलदैवत दख्खनचा राजा तो ज्योतिबाचा डोंगर समोर दिसतो का? 20 किलोमीटर कोल्हापूर. उजव्या हाताला हा डोंगर दिसतो समोर. हा पन्हाळ्याचा डुप्लिकेट किल्ला, प्रति किल्ला जोड किल्ला म्हणायचा. पन्हाळगड समजून त्याच्यावरती तोफेचा अंडा वगैरे चढवला जायचा. तिथे जुन्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुपाचे विरे असायच्या. वर्षानुवर्षे तूप कुजवायचं. कशासाठी? शरीरावरती तलवारीचा घाव किंवा जखम झाली तर त्या कुजलेल्या तुपाचा उपचार जखमीवरती केला जायचा. खाली एक गाव दिसतं का ते छोटं, हे नेबापूर म्हणून आहे. जे प्रति शिवाजी होते ना, डुप्लिकेट शिवाजी, शिवानावी शिवा काशीद, त्यांचं गाव. त्या गावामध्ये त्यांची समाधी. उजव्या बाजूला एक मोठा टावर दिसतो का बघा, हा टावरला लागून एक डावीकडे तटाला लागून एक बुरुज दिसतो का, एल शेप, खाली बुरुज आहे. गुन्हेगारांना तोफीच्या तोंडी उडवलं जायचं. पडले गेलेली इमारत दिसते का समोरची, इथून दिसते बघा ही समोर, नायकिनीचा सज्जा, कलावंतिनीचा महल. आदिलशाही काळामध्ये नाचगाणं मुजरा वगैरे चालायचं. तर असं संभाजी राजेंचं वास्तव्य झालेलं वास्तव्य झालं की याच इमारतीमध्ये. जुन्या काळातील हा पठारखाना म्हणायचा, स्वयंपाक. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला ते झेंडावंदन केलं जातं. पलीकडची इमारत कौलारू दिसते, ही ब्रिटिशकालीन नाही, इंग्रजांच्या काळातील डाक बंगला. आता कसं महाराष्ट्र शासनाच्या अंडर गेल्यामुळे तिथं PWDचं गेस्ट हाऊस झाले. चला ओळीने आज चला वरती जाणे परत रिटर्न.